दिनांक 21/8/2025 इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगार गग्गागिरी गजाआड देशी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत काडतुसे व धारदार लोखंडी कोयता हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे घोटी ते सिन्नर रोडवर SMBT हॉस्पिटलजवळ सराईत गुन्हेगार नामे पुरुषोत्तम उर्फ गग्गागिरी हा दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल व धारदार कोयता कब्जात बाळगताना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने SMBT हॉस्पिटल परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नामे पुरुषोत्तम उर्फ गग्गा संजय गिरी व 21 वर्ष यास शिताफीने ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे असे एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला। यातील आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याचे विरुद्ध वाडीवरे पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा कलम 325 व 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी पुरुषोत्तम उर्फ गग्गा हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटला असून त्याचे विरुद्ध यापूर्वी इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यातील सरकारमान्य ताडी विक्री दुकानातील मजुरास आरोपी गग्गा व त्याचे साथीदारांनी दमदाटी करून दर आठवड्याला 2,000 रुपये हप्ता द्यावा लागेल, नाही दिला तर तुला जिवंत ठेवणार नाही असा दम दिला होता। सदर गुन्हा घडल्यापासून आरोपी गग्गागिरी हा फरार होता। त्यास आता अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून वाडीवरे पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास वाडीवरे पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक।